नमस्कार. मी आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आजच्या आपल्या ज्या स्पीकर आहेत अनंता ओम, त्या एक खूप उत्तम लेखिका, एक कलाकार आणि एक कॉस्मिक अल्केमिस्ट आहेत. त्या जवळजवळ 8 वेगवेगळ्या देशांमधल्या लाईट वर्कर्सशी कनेक्टेड आहेत. आज ते आपल्याशी चॅनल्ड पेंटिंग्स या विषयावरती बोलणार आहेत. तर आपल्याला माहिती नसेल पण अनंता एक खूप चांगल्या कलाकार आहेत आणि त्या खूप उत्तम चित्र काढू शकतात. त्यांच्या मागे पण आता आपल्याला एक त्यांनी काढलेलं खूप सुंदर चित्र लावलेलं दिसतच आहे. ते सुद्धा चॅनल्ड आहे. तर चालू करायच्या आधी मी चॅनलिंग या विषयावरती 1-2 ओळी सांगतो आणि मग चालू करूया. चॅनलिंग म्हणजे जे परग्रहावरची लोकं असतात किंवा जे मास्टर्स असतात युनिव्हर्समध्ये, ते आपल्या थ्रू लोकांसाठी जे संदेश पाठवू इच्छितात ते अनंता स्वतः थ्रू चॅनल करते आणि ते आपल्यापर्यंत आणायचं काम करते. तर मग ते पेंटिंग्सद्वारा किंवा तिच्या लेखांद्वारा ती आपल्यापर्यंत आणतच असते. तर आज ती तिच्या चॅनल्ड पेंटिंग्स संदर्भात बोलणार आहे. तर मी तिला विनंती करतो की तिने सेशन चालू करावं. प्लीज अनंता, ओव्हर टू यू. Namaskar, me Ananta Om. Thank you so much, Rushikesh and PMC Marathi for giving me this opportunity. Channel paintings, before we speak about it, thank you for that introduction. We're going to lay a context because without the context, paintings just look like a vase. Ananta, could we please start again? There seems to be a technical glitch. Okay. Yeah, could we please start again? Yes, absolutely. You can hear me? Yeah, I can completely hear you. And Okay. when you feel that it's time to translate whatever you're saying, you can just stop and ask me to, I'll translate it. Okay, thank you. So we are now setting the context for the painting and channel paintings, because without context, it can seem like it is just a vase with sunflowers drawn, or it is just the sea with a sunrise on it. With context, we understand life and all its meaning far better. मी आता अनंता आपल्याला तिचे जे पेंटिंग्स आहेत त्याच्यासाठी ती आपल्याला एक संदर्भ देणार आहे. ज्या संदर्भाने आपल्याला तिचे जे पेंटिंग्स आहेत ते बघायचे आहेत. कारण संदर्भाशिवाय ते फक्त एका मोठ्या समुद्रासारखे दिसतील ज्याच्यावरती सूर्योदय होत आहे. Are you able to see the screen? The Yes, presentation? I am. Yes, The yes, yes. presentation. Okay. Yes, I am. Okay. So this is a very iconic image. The very first time the human race could see planet Earth from outside the planet. This was in 1972, a photograph taken by the crew of Apollo 17. हे एक खूप महत्त्वाचं इमेज आहे. हे खूप महत्त्वाचा फोटो आहे. पहिल्यांदाच आपल्या पृथ्वीवरच्या लोकांनी पृथ्वीच्या बाहेरनं पृथ्वीला बघितलं होतं. हा 1972 म्हणजे 1974 सालचा फोटो आहे, जो नासानी अपोलो 17च्या स्पेसक्राफ्टच्या टीमनी चंद्रावरनं काढला होता. And in that moment, the vast majority of humans recognized that we were just a speck in the vast universe. ह्या वेळेला आपल्या अपोलो 17च्या क्रूला लोकांना आणि पृथ्वीवरच्या सगळ्याच लोकांना हे कळलं की आपण प्रचंड मोठ्या अंतराळामध्ये एक खूप छोटासा घटक आहोत, एक खूप छोटासा ठिपका आहोत. So channeling म्हणजे what are we channeling, or who are we channeling, why and how? These are the points that I will share with you today. चॅनलिंग म्हणजे कोणाला आपण चॅनल करत आहोत, काय चॅनल करत आहोत आणि आपण का चॅनल करत आहोत, हे मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. Very first, what? पहिलंच काय चॅनल करत आहोत. From early childhood, I was aware that we come from cosmic oneness. खूप लहानपणापासूनच मला माहिती होतं की आपण कॉस्मिक एकात्मतेतून इथे येतो.
It was a knowing that I was here in service of that cosmic one. आणि हे मला माहिती होतं पहिल्यापासूनच की इकडे मी त्या वैश्विक एकात्मतेला सर्व करण्यासाठी इथे आहे. To paint, write and speak were three mediums through which I was to serve. चित्रकला, लेखन आणि बोलणे या 3 गोष्टी होत्या, या 3 माझ्या पॉवर्स होत्या, या 3 माझ्या ताकदी होत्या ज्याच्यामधनं मी सर्व करू शकत होते. But as a child, I was very shy and would not speak or write. आणि जेव्हा मी लहान होते, जेव्हा मी एक लहान मुलगी होते, तेव्हा मी खूप प्रचंड शाय बुजरी होते आणि मी कधी लिहायचे किंवा बोलायचे नाही पटकन. So painting was what I started with. म्हणून चित्रकलेने मी सुरुवात केली. This is a feeling that I would spend many hours with. Oh, how beautiful is this feeling, soaked in stillness of supreme silence. It was a form of meditation where there was extreme connection and formlessness. पेंटिंग आणि चित्रकला ही एक अनुभूती होती ज्याच्याबरोबर मी खूप काळ आणि खूप वेळ घालवायचे. ही एक खूप सुंदर अनुभूती होती जी वैश्विक एकात्मतेशी मला जोडू शकत होती आणि वैश्विक एकात्मता मला त्यातनं अनुभवता यायची. As time passed, things became clearer and the confidence in me grew stronger. जशी मी मोठी होत गेले, जसा वेळ पुढे सरकत गेला, तशा गोष्टी खूप क्लिअर व्हायला लागल्या, तशा गोष्टी खूप स्वच्छपणे दिसायला लागल्या आणि मला जाणवायला लागलं की मी कोण आहे. I saw over a long period of time, lifetimes I had spent not only on this planet but on other planets as well. ह्याच प्लॅनेटवरती नाही, ह्याच पृथ्वीवरती नाही, ह्याच ग्रहावरती नाही, तर मी इतर ग्रहांवरती पण अनेक आयुष्य जगलेली आहे हे मला हळूहळू दिसायला लागलं आणि हळूहळू जाणवायला लागलं. I recognized that on earth I had spent lifetimes in different religions, born into different religions, into different genders, into different economic stratas, and everything was one in its experience. मला हे जाणवलं की मी या पृथ्वीवरती खूप वेगवेगळ्या धर्मांमध्ये, खूप वेगवेगळ्या लिंगांमध्ये आणि खूप वेगवेगळ्या इकॉनॉमिक स्टेटस म्हणजे समाजाच्या थरांमध्ये वेगवेगळा जन्म घेतला होता आणि हे सगळं वैश्विक एकात्मतेशी जोडलेलं होतं आणि ह्या सगळ्यामधनं मला एकात्मताच जाणवली. Through all the lifetimes on earth and outside earth, I realized I had one cosmic guru watching over me throughout. मला हे जाणवलं की ह्या पृथ्वीवरती आणि ह्या पृथ्वी बाहेर देखील एक वैश्विक गुरु आहे जो माझ्यावरती लक्ष ठेवून आहे, जो माझी काळजी घेतो आहे. And he started coming through in art form. आणि तो चित्रकलेच्या स्वरूपामध्ये माझ्याद्वारे यायला लागला. I realized that even this form is just an aspect, but in true essence, the cosmic consciousness is formless and without gender. हा जो कॉस्मिक कॉन्शियसनेस आहे तो त्याला लिंग नाही आहे आणि तो एक आहे हे मला जाणवलं. I started expressing more and more my experiences of different dimensions through my artwork. मी माझ्या वेगवेगळ्या डायमेन्शन्स संदर्भात जे काही अनुभव होते ते पेंटिंगद्वारा, ते चित्रकलेद्वारा हळूहळू लोकांच्या समोर आणायला लागले. Especially feeling a connection with the dolphins, the whales, and the ascended masters, my artworks became more evident about their presence. डॉल्फिन्स, देवमासे म्हणजेच व्हेल्स यांच्याशी जे माझं कनेक्शन होतं, जे खाली आलेल्या पृथ्वीवरती आलेल्या मास्टर्स त्यांच्याशी माझं कनेक्शन होतं, ते हळूहळू माझ्या पेंटिंग्समधनं प्रकर्षाने जाणवत गेलं. I understood that spiritual art is an awareness transferred from one being to another in oneness of love, breath, and consciousness.
मला हे जाणवलं की स्पिरिच्युअल आर्ट, आध्यात्मिक कला हे एक कॉन्शियसनेस आहे, हा एक अवेअरनेस आहे जो एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीमध्ये स्थलांतरित होत जातो आणि प्रेम आणि एकात्मता ह्या भावनेद्वारा. So there was no separation between the person who is seeing the painting and who is making the painting. जो माणूस चित्र काढतो आहे आणि जो माणूस चित्र चॅनल करतो आहे, जो तयार करतो आहे, त्या दोघांमध्ये द्वैती भाव नव्हता, ते दोघेही अद्वैत होते. Just like a rose and its bud, they are separated by time. एका गुलाबासारखं आणि त्या गुलाबाच्या कळीसारखं, जे फक्त वेळेमुळे एकामेकांपासून वेगळे होतात. With the grace of Guru, time and space, I was taken beyond time and space. त्या गुरुनी मला दिलेल्या उपदेशामुळे मी वेळ आणि स्पेस यांच्या पलीकडे जाऊ शकले. I will share a little bit about this painting now. I was riding one day and high up in the sky appeared Sri Guru, and for about 8 hours that connection lasted, and after that I was allowed to verbally share and in written form share, but until then painting was the only form I was allowed to share through. मी या चित्राबद्दल थोडंसं सांगते. मी एक दिवशी लिहित बसले होते आणि तेव्हा हे गुरु माझ्या समोर प्रकट झाले आणि तेव्हा हे जे आमच्या दोघांमधलं कनेक्शन होतं हे जवळजवळ 8 तासांपर्यंत तसंच राहिलं आणि त्यानंतर मी मौखिक रीतीने, वाचिक दृष्ट्या मी माझे विचार लोकांसमोर पुटअप करू शकले. तोपर्यंत मी फक्त चित्रकलेद्वाराच करायला मला परवानगी होती. So we launched a publication house and we published the first book called Dine to Thee, which was again a reminder that all of this that we share is actually the creators, and it is going back to the creator in the form of each other. मग आम्ही एक प्रकाशन स्थापन केलं ज्याच्यामुळे आम्हाला हे जाणवलं की हे जे काही आम्ही करत आहोत ते परत जे काही आम्ही लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करत आहोत ते परत त्याच निर्मात्याकडे जात आहे. The energies grew stronger. ज्या एनर्जीज होत्या त्या हळूहळू अजून शक्तिशाली होत गेल्या. As you can see here, we have Melchizedek master at the back and a master from the sun right in front on the screen. Ananta, could you repeat the name please? I wasn't able to hear. Yes. Melchizedek. Okay. हे जे इकडे आपल्याला दिसतात ते समोर मेल्चीझेडेक नावाचे एक गुरु आहेत, मास्टर आहेत. आणि another master from the sun. आणि एक सूर्यापासून आलेले दुसरे मास्टर आपल्याला इथे दिसतात. The master's eyes are covered because his drishti is so powerful that if the painting was made with his eyes, the person would melt with that much energy. त्या गुरूंचे डोळे झाकलेले आहेत कारण त्यांची दृष्टी इतकी प्रचंड प्रकाशमान आणि इतकी प्रचंड जाज्वल्य आहे की जर ते चित्र त्यांच्या दृष्टी सकट काढलं गेलं असतं तर जो कोणी ते बघतो आहे तो प्रचंड ती ऊर्जा सहन करू शकला नसता आणि तो वितळून गेला असता. So many a times in my meditations I would see all of this, and then beyond a point I could see them without meditation as with open eyes, and they would just say, take the paper and take pen or pencil or charcoal and sit. I would not know what was going to be drawn. They would move my hand just on their own, and it would be magic for me to see what was being created. जसं जसं हळूहळू मी हे करत गेले तसं जसं मला ध्यानामध्ये हे सगळे मास्टर्स दिसायचे, हे गुरु दिसायचे आणि हळूहळू मग मी त्यांना माझ्या उघड्या डोळ्यांनी सुद्धा बघू शकले, ज्याला आपण क्लेअरवॉयन्स म्हणतो, ते माझ्याबरोबर व्हायला लागलं आणि ते मला हळूहळू सांगायला लागले की तू पेपर घे, पेन्सिल घे, चारकोल घे आणि तू बस
आणि मला कळत नव्हतं की माझ्याबरोबर काय होणार आहे. ते माझे हात हलवायचे आणि ते माझा हात आपोआप त्यात स्वतःनी हलायचा आणि पेपरवरती समोर पेंटिंग तयार झालेलं असायचं. These energies started being channeled for people. या एनर्जीज, या ऊर्जा लोकांसाठी चॅनल व्हायला लागल्या. As a child, I would be shown people's auras or even their organs. Well, if there was an illness or an energy block in a particular organ, I was shown how it could be healed. So these artworks became a form of healing and activation for people. जेव्हा मी लहान होते तेव्हा मला लोकांचे ऑरास, त्यांची वलय दाखवली जायची की जर त्यांच्या शरीरामधल्या एखाद्या अवयवामध्ये एखादं ब्लॉकेज आहे, एखादा अडथळा आहे, तर तो कसा बरा करता येईल, तो कसा हील करता येईल हे मला सांगितलं जायचं. आणि हे जे ही जी माझी चित्र असायची, ही जी माझी कला होती, ती एका दृष्टीने लोकांना बरं करण्यासाठी आणि त्यांना ऊर्जा देण्यासाठी एक माध्यम ठरायला लागली. The first experience I had was when I was working at an office, and the help over there came to me and she shared that her nephew was crying uncontrollably for over 2 days, and she was very worried because nobody in the house knew what was wrong with the child, and they had taken the child to the doctor earlier that morning, and even the doctor said there was nothing medically wrong with the child. And in that moment, on a piece of paper, a small drawing of a mandala was made, and the message came that if you keep this under the child's pillow, the child will feel better. And I did not have any scientific proof of what was being said, but like everything else, I trusted and took that leap of faith. And the next day, she came to me and said that the child indeed was benefited and had stopped crying shortly after the channeled artwork was kept under the pillow. Are you there, Rishikesh? I will move to the next one. अनंता ओमचं घोषणा त्यांनी स्टार्ट केली. Are you there, Rishikesh? Hello? Yes. Shall we continue? Yeah, it would be good if we could start with the story of the child again. Okay, sure. So one day I was in office, and the help came and shared that her nephew was crying uncontrollably for over 2 days. And in spite of taking the child to the doctor that morning before coming to office, the doctor had said there was nothing medically wrong with that child. And so in that moment, on a small piece of paper, a mandala, an energy was drawn out. And the message was that if that was kept under the child's pillow, it would help the child. And there was no scientific proof of what was being said. And there is a truth that intuition can be wrong sometimes, but the only way to find out is taking that leap of faith and letting time tell you whether it works or it doesn't work. So I took that leap of faith and I gave it to her. And the next day she came and said that indeed that artwork had benefited the child. And shortly after keeping it under the child's pillow, the child had stopped crying. माझा पहिला अनुभव तेव्हा आला जेव्हा मी ऑफिसमध्ये एकदा काम करत होते आणि तिकडे जे मदत करणारे असतात ते माझ्यापाशी आले आणि ती म्हणली की तिचा जो भाचा होता तो खूप 2 दिवसांपासून खूप प्रचंड रडत होता आणि डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की वैद्यकीय दृष्ट्या या मुलाबरोबर काहीच गडबड नाहीये, तो अगदी व्यवस्थित आहे. पण काय होतंय हे डॉक्टरांना सुद्धा कळत नव्हतं.
त्यावेळेला माझ्याद्वारे इंट्युशनच्या द्वारे माझ्या एक पेपरवरती मंडलाचं चित्र काढलं गेलं होतं आणि मला सांगितलं गेलं की हे जर चित्र त्या मुलाच्या उशी खालती ठेवलं आणि त्याला त्याच्यावर झोपवलं तर त्या मुलाला झोपता येईल व्यवस्थित. आणि त्यावेळेला मी काय मला ऐकू येतंय किंवा मी काय सांगायला चालले होते ह्याचं माझ्याकडे कुठेच वैज्ञानिकरित्या काहीही प्रूफ नव्हतं, काहीही साक्ष नव्हती माझ्याकडे. पण तरीसुद्धा मी ठरवलं की हे जे मास्टर्स माझ्याद्वारा चॅनलिंग करत आहेत म्हणून मी विश्वास ठेवला. मी ती रिस्क घेतली आणि मी त्यांना ते चित्र दिलं आणि मग काही दिवसांनंतर त्यांनी मला खरंच सांगितलं की त्या चित्रामुळे खरंच त्या मुलाला खूप जास्त मदत झाली आणि तो व्यवस्थित आहे आता. तो आता व्यवस्थित झोपू शकलेला आहे आणि तो बरा झालेला आहे. So the artworks continued, and in this particular one, we see that it was a sign of a baby being born, and it was made specially for Karunamai, who has lived many lifetimes with me in service of Babaji as well. And her 2 children are beautiful light workers and star children here in service. मग मी अशी चित्र काढत गेले आणि हे चित्र माझ्याद्वारा काढलं गेलं ज्याच्यामध्ये एक लहान मूल जन्म घेताना दाखवलेलं आहे. हे चित्र करुणामयी नावाच्या एक माझ्या सहकारीचं आहे, जी महाअवतार बाबाजींबरोबर आणि माझ्याबरोबर खूप वर्षांपासून कनेक्टेड आहे. आणि तिची जी लहान 2 मुलं आहेत ती खूप सुंदर लाईट बीइंग्स आहेत जन्मापासूनच. This was channeled for Dr. Meeta Shah. It shows that through art, it shows the merging of all the religions and faiths on this planet. And with her scientific study, she also took the help of past life regression, and over 100 plus past life regressions showed that no matter which religion the soul was born into, they experienced going through a light tunnel. And so we converted this into a book cover where we show the astral body being born into all of these different faiths, moving into oneness. हे डॉक्टर मीता शहांसाठी चॅनल झालेलं चित्र होतं. याच्यामध्ये आपण बघू शकतो की सर्व धर्म जे आहेत या पृथ्वीवरचे ते सगळे एकत्रित झालेले आहेत आणि मला मेसेज असा आला होता की जो कुठला आत्मा कुठल्याही धर्मामध्ये जरी त्यांनी जन्म घेतला तरी सुद्धा तो एका प्रकारच्या लाईट टनलमध्ये म्हणजे एका प्रकारच्या प्रकाशाच्या बोगद्यामध्ये असतो. हे लोकांपर्यंत आणण्यासाठी पास्ट लाईफ रिग्रेशनद्वारा हे सगळं शोधून काढलं गेलं संशोधनाद्वारा आणि म्हणूनच आम्ही हे एका बुक कव्हरमध्ये याचं कन्व्हर्जन केलं. हे आम्ही एक बुक कव्हर म्हणून छापलं ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो की ती जी ॲस्ट्रल बॉडी आहे ती जन्म घेती आहे आणि ते धर्म आपल्याला इथे सगळे दिसतात जे एकत्रित होतात. And this book is available on Amazon and Kindle by Dr. Meeta Shah. आणि हे जे पुस्तक आहे हे किंडल आणि Amazon इथे या दोन्ही ठिकाणी अवेलेबल आहे. हे बुक मीता शहा यांचं आहे. Over time, we created a physical space where we could have people come over and undergo the experience for themselves of the astral master's presence. काही दिवसांनंतर आम्ही एक जागा तयार केली जिकडे लोक येऊन ॲस्ट्रल मास्टर्सशी कनेक्ट होऊ शकून त्यांचा अनुभव घेऊ शकतील. But soon enough, by 2014, we also moved online, and thankfully now during the pandemic, over the past 6 years, it has really helped to connect with everybody, even those who are not in Pune with us. पण हळूहळू 2014 पर्यंत आम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सुद्धा आलो आणि आता 6 वर्ष झाली आहेत ऑलमोस्ट आणि ह्या पॅन्डेमिकद्वारा सुद्धा आम्ही त्या लोकांशी कनेक्ट होऊ शकतो आहोत जे पुण्यामध्ये नाही आहेत आणि जे पुण्याच्या बाहेर आहेत, जे भारताच्या बाहेर आहेत. Talking about the pandemic, which was decided on the 11th of November 2017, I had a vision of many souls leaving the planet Earth. So in this, you can see that I have the crystals in the right hand and a pyramid in my left hand to support the ascension or the transfer of the astral bodies leaving the human body and moving into the higher dimensions.
पॅन्डेमिक बद्दल आपण जेव्हा बोलतो, हे जे कोरोना व्हायरसची साथ आहे, ती पृथ्वीवरती येणार हे 11 नोव्हेंबरला ठरवलं गेलं आणि 2017 मध्ये. या 11 नोव्हेंबर 2017 मध्येच हे ठरलेलं होतं आणि खूप खूप जास्त आत्मे, खूप जास्त लोकं हे जग सोडून, त्यांची शरीरं सोडून ॲस्ट्रल डिमेन्शन्समध्ये जाणार होती. आणि इकडे आपण मला बघू शकतो, माझ्या हातामध्ये एक क्रिस्टल आहे आणि दुसऱ्या हातामध्ये एक पिरॅमिड आहे. जे मी त्यांची मदत करण्यासाठी, त्यांना असेन्शनसाठी मदत करण्यासाठी, त्यांना ह्या पृथ्वीवरून काही त्रास न होता वरती जाण्यासाठी मदत करण्यासाठी मी तिकडे होते. So what would be the most helpful tool that could be given to humans to be able to ascend? काय एक खूप जास्त ताकदवान अशी गोष्ट होती की जी लोकांना वरती जाण्यासाठी, ॲस्ट्रल डिमेन्शन्समध्ये प्रवेश करण्यासाठी, असेन्शनसाठी खूप मदत करू शकणारी होती. And that was to lighten the heart and to purify it. आणि ती गोष्ट म्हणजे आपलं हृदय लाईटन करणे, ते क्लीन करणे, ते स्वच्छ करणे. So we started with art as a form of therapy. म्हणून आम्ही आर्ट थेरपी म्हणजेच चित्रकला ही थेरपीच्या फॉर्ममध्ये, ही थेरपीच्या स्वरूपामध्ये सुरू केली. And like everything else on planet Earth, there is duality of light and shadow. So sometimes art can take forms of the darker emotions and traumatic experiences that one experiences in the body. आणि जसं सगळीकडेच पृथ्वीवरती उजेड, प्रकाश आणि सावल्या यांच्यामध्ये एक फरक आहे, यांच्यामध्ये एक द्वैधी भाव आहे. तो सगळ्याच गोष्टींमध्ये आपल्याला दिसून येतो, की आपले जे इमोशन्स आहेत, आपल्या ज्या भावना आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा दिसून येतो. म्हणून कदाचित चित्रकला जी आहे ती आपल्यामधले जे वाईट भावना आहेत, आपल्यामधल्या ज्या डार्क इमोशन्स आहेत, की सॅडनेस असू दे किंवा मत्सर असू दे, मोह असू दे, त्याचं स्वरूप घेऊन चित्रकलेच्या द्वारे ते बाहेर पडतात. And like I was shown inside the energy blocks inside a human, I started helping people recognize that within their own bodies to experience it on their own. जसं जसं मला लोकांच्या शरीरांमधले ब्लॉक्स, अडथळे मास्टर्स दाखवायला लागले, तसं जसं मी लोकांना मदत करायला लागले हळूहळू त्यांच्यातले ब्लॉक्स जाणवायला आणि ते हळूहळू स्वतःहून बरे करायला. This is a process of having drawn. This is one of the self-portraits that was made, and this again happened over a period of time. As you can see that the artwork moved from dark to light. It is when we process all of that duality that we can move beyond space and time. हे एक सेल्फ पोर्ट्रेट आहे, म्हणजे स्वतःचं काढलेलं चित्र आहे. ह्याच्यामध्ये ही एक ॲक्च्युली एक प्रोसेस आहे, एक प्रक्रिया आहे आणि ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो की हे जे आर्टवर्क आहे ते डार्कमधनं लाईटकडे, म्हणजेच अंधाराकडून प्रकाशाकडे हळूहळू जाताना आपल्याला दिसतंय, परिवर्तित होताना आपल्याला दिसतंय. आणि हे सगळ्याचं एक सिम्बॉलायझेशन आहे असं म्हणायला हरकत नाही. And on that note, I would like to say that over the years, I have gathered the courage and the confidence to share not just the paintings, but also writings and speech as part of my life mission. And I thank PMC Marathi and the PSSM movement for giving me these opportunities time and time again. हे म्हणून मी आता सगळ्यांना खूप धन्यवाद सांगते आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाइम हळूहळू जसा वेळ जात गेला तसं मला जास्त कॉन्फिडन्स येत गेला, तसा आत्मविश्वास माझ्यामध्ये वाढत गेला, की जेणेकरून मी माझी जी चित्रकला होती, जे माझे लेख होते ते लोकांपर्यंत पोहोचवू शकले, त्यांच्याशी शेअर करू शकले आणि त्यांना जास्तीत जास्त चांगल्या रीतीने मदत करू शकले. मी PMC मराठीचे खूप धन्यवाद मानते की त्यांनी मला ही एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी, ही खूप मोठी संधी दिली इथे येऊन हे सगळं शेअर करण्याची. I would now like to ask everyone to meditate with me for a little while. मी सगळ्यांना विनंती करते की माझ्याबरोबर कृपा करून सगळ्यांनी ध्यान करावं थोडा वेळ.
Let us all close our eyes just for a few moments. सगळ्यांनी काही क्षणांसाठी आपले डोळे बंद करूयात. Let us connect to the breath. आपल्या श्वासाशी जोडले जाऊयात. आपल्या श्वासाबरोबर एक होऊयात. Keeping aside all thoughts just for now, सगळे विचार आत्तासाठी बाजूला ठेवूयात. let us tune into the heart center. आपल्या हृदयाशी एक होऊयात. Breathing in and out at the heart center. आपल्या हृदयाच्या मध्याशीच निश्वास आणि उच्छ्वास घेता घेता. Allow a beautiful pink rose to blossom at your heart center. आपल्या हृदय मध्यावरती एक खूप सुंदर असं गुलाबी गुलाब उमलू द्या. Allow the sweet fragrance to spread into your body. त्या मधुर सुवासाला आपल्या शरीरामध्ये पसरू द्या. And feel any heaviness being transmuted to positive lightness. आणि कुठलंही जडत्व किंवा जे काही आपल्यावरती ओझं आहे ते हळूहळू प्रकाशाकडे जात आहे आणि ते प्रकाशामध्ये परिवर्तित होत आहे. Let us watch the breath and this healing occur in our own body now. आता हळूहळू आपण आपला श्वास आणि हे हिलिंग, हे बरं होणं आपल्या शरीरामध्ये होताना बघूयात. Feel the years of accumulated pain and anger coming out. इतक्या वर्षांपासून आपल्या आतमध्ये साठत गेलेला त्रास आणि राग हे सगळं बाहेर चाललंय आपल्या, हे बघा. Allow it to be healed by this rose. त्याला या गुलाबानी बरं होऊ द्या. This rose is a representation of the divine feminine. हे गुलाब डिव्हाइन स्त्रीत्वाचं, वैश्विक स्त्रीत्वाचं एक, दैवी स्त्रीत्वाचं एक प्रतीक आहे. And just like a child runs to his mother when in pain, allow yourself to completely surrender to this present. जसं एक लहान मूल त्रास झालेला असताना आपल्या आईकडे धावत पळत जातं, तसंच तुम्ही सुद्धा या डिव्हाइन प्रेझेन्स, या दैवी प्रेझेन्सला सरेंडर व्हा, त्याच्यासमोर नतमस्तक व्हा. You have each been so strong throughout your life. तुम्ही सगळे तुमच्या आयुष्यभर इतके शक्तिशाली, इतके ताकदवान आहात, Just कणखर now, आहात. it is okay to let go. आत्ता आराम करा, सगळं जाऊ द्या, सोडून द्या.
Feel the inside of your body being filled with pink paint. आपल्या शरीराला एका गुलाबी ऊर्जेने, एका गुलाबी टिंटने भरताना, सामावून जाताना आपण पाहूयात. Do not hold on to that pain. Let it go now. त्या त्रासाला, त्या दुःखाला धरून ठेवू नका. त्याला आता जाऊ द्या, त्याला सोडून द्या. Allow it to be healed by this light. ह्या ऊर्जेने आणि ह्या प्रकाशाने त्याला बरं होऊ द्या. Now imagine yourself looking high up at the sun. आता आपल्याला सूर्याकडे बघताना आपण इमॅजिन करूयात. And a beam of light comes directly from the sun to you. आणि सूर्यातनं एक प्रचंड तेजस्वी अशा प्रकाशाचा किरण आपल्याकडे येतो. Allow your body to be filled with this yellow bright light. आपल्या शरीराला या पिवळ्या आणि या सोनेरी अशा खूप जाज्वल्य अशा प्रकाशामध्ये विलीन होताना आपण पाहूयात. Feel your body melting in this light like a candle completely. आपल्या शरीराला या प्रकाशामध्ये विरघळून जाताना पाहूयात. As your body melts, your soul feels lighter. जसं तुमचं शरीर विरघळत चाललं आहे, तसा तुमचा आत्मा हलका हलका होत चालला आहे. And you feel yourself floating and flying towards the sun. आणि तुम्ही तरंगता आहात आणि सूर्याकडे जात आहात अशी अनुभूती तुम्हाला प्राप्त होईल. You become lighter and lighter and you fly higher and higher towards the sun. तुम्ही अजून हलके हलके होत चालला आहात आणि तुम्ही सूर्याकडे उडत चालला आहात. And now you move and completely merge with the sun. आता हळूहळू सूर्यामध्ये विलीन होऊन जाऊयात. As you know, everything melts in the sun. जसं आपल्याला माहितीच आहे, सूर्यामध्ये सगळंच विरघळून जातं. You too have now melted and merged. तुम्ही पण आता सूर्यामध्ये विरघळून गेलेले आहात, विलीन होऊन गेलेले आहात. There is nothing else to do but just be. आता दुसरं काहीच करायचं नाहीये, पण फक्त तिथे असायचं आहे. Everywhere you look, there is only bright light. तुम्ही जिकडे तिकडे बघता आहात, तिकडे फक्त तेजस्वी प्रकाश आहे. The further you go, the more light you can see. जेवढे पुढे पुढे तुम्ही जाल, तेवढा जास्त प्रकाश तुम्ही बघू शकता. There is only light. फक्त प्रकाश.
Now you begin to see outlines of golden beings. आता तुम्हाला सोनेरी लोकांच्या आउटलाईन्स दिसायला लागतात. They come closer to you. ते तुमच्या जवळ येतात And they help you take a new form of a golden body. आणि ते आता तुम्हाला एका सोनेरी शरीराचा नवीन स्वरूप घ्यायला मदत करतात. This body is made of pure golden light. हे शरीर स्वच्छ सोनेरी प्रकाशाने बनलेलं आहे. And very gently they help you float back to earth. आणि हळूहळू ते तुम्हाला परत पृथ्वीवरती तरंगत तरंगत यायला मदत करतात. Floating towards your country. तुमच्या देशाकडे तरंगत यायला. And to your city. And to your house. तुमच्या सिटीकडे, तुमच्या शहराकडे आणि तुमच्या घराकडे तरंगत यायला ते तुमची मदत करतात. And you settle back into this body. आणि तुम्ही परत या शरीरामध्ये येऊन सेटल होत आहात, शांत बसता आहात. Feel the spots your body is making contact with the ground. अनुभूती घ्या की तुमचं शरीर जमिनीशी कसं जोडलं जातंय. Become aware of your breath. तुमच्या श्वासाकडे लक्ष द्या, जाणीव होऊ देत श्वासाची. Last 10 seconds. शेवटचे 10 सेकंद. Gently rub your palms together. हळूहळू आपले दोन्ही हाताचे तळवे एकमेकांना रब करा, घासा. Cup them over your eyes and gently open your eyes when you feel ready. ते हात आपल्या डोळ्यांवर ठेवा आणि हळूहळू आपले डोळे उघडा. Thank you. If there are any questions or any insights, I would be happy to hear them right now. खूप धन्यवाद. कोणाला काही प्रश्न असतील किंवा कोणाला त्यांचे अनुभव अनंताला सांगायचे असतील तर कृपया कमेंट्सद्वारा तुम्ही आम्हाला कळवू शकता. लाईव्ह चॅट बॉक्समध्ये आपण आपले अनुभव, आपले प्रश्न शेअर करू शकता आणि आता अनंताला विचारू शकता. आपल्याकडे एक प्रश्न आहे. राजेश खेले विचारतात की तुम्ही ही सुंदर तुमची जी सुंदर चित्र आहेत ती तुम्ही विकता का? डू यू सेल दीज ब्युटिफुल आर्टवर्क्स? As of now, we don't. We do take commissioned paintings, however. Prints are in the making. We are hoping to get them ready so that more people can have these energies in their home. So we will let you know for sure when they are ready and prepared. Thank you. अनंता म्हणते की आत्ता तरी ते विकत नाही आहेत त्यांचे चित्र, पण ते प्रिंट्स त्यांच्या प्रोसेसमध्ये आहेत. ते प्रिंटिंग त्याचं चालू आहे, जेणेकरून लोकांना, जास्तीत जास्त लोकांना या ऊर्जांचा अनुभव घेता येईल. आणि ते कमिशन्ड पेंटिंग्स घेतात, म्हणजे तुम्ही त्यांना सांगू शकता की तुम्हाला कसं चित्र काढून हवं आहे आणि ते तुम्हाला काढून देतील. So commissions are currently closed until October, and we will open back at that time. कमिशन्स ऑक्टोबर पर्यंत बंद आहेत, पण त्यानंतर ते परत चालू करणार आहेत.
Rushikesh, thank you so much for translating and being here and sharing the space. Oh, it was a wonderful experience. Thank you Thank Ananta, so I would much. like to read some comments which have come on the YouTube, and you. they go in this way. Yes. So first is awesome pranams to Ma Ananta and all her paintings. Kailash Nanda sir is there. Then Khele sir again says, Ananta, these paintings look really great. Being visual communicator, I can correlate with this. Spiritual connection sounds absolutely wonderful. He's the one who has asked whether you sell sell the Thank you. paintings. Yes, Yeah. thank you. So he's saying more. This is totally different faculty of art for me. Thanks for showing all of us a new horizon. Also, he says ki ascension activations just superb. Art theory would like to join one of it. Let me know the next workshop. Yes, Then certainly. yeah. सो देन विना शिंदे इज सेईंग खूप छान आणि वेगळा विषय बघायला मिळतोय. पेंटिंग्स पण खूप छान वाटत आहेत. मोस्ट ऑफ देम हॅव जस्ट लव्ड बाय सेईंग ब्युटिफुल, खूप छान, थँक यू सो मच अँड Thank you. थँक्स अ All लॉ of you. या अँड Khele sir is again saying lived in a different world during meditation. Thank you, Sheila Ba, and many people. Amazing meditation, Zhala. Thank you so much, ma'am. I am feeling so much love and energy. Uh, Shweta Padma Sahu says that, and can you please tell us healing drawings about heart, stomach, and liver? Is asked by Shri Lu 29. So a great way to allow that to be processed is open up your crayons or your colors and work with one organ at a time. See what colors are coming out. Usually, if there is pain or any sort of energy block, the colors tend to be darker. And allow that darkness to come onto paper. And then slowly, as you identify what the color represents for you, or who the person that color represents for you, work with that with positivity, slowly transforming and healing that into lighter colors. So oftentimes what we do is start with the darker colors, allow all of that to really come out, because until all of that comes out, there is no space for lightness to come in. So once you have taken a few days to just color a sheet of paper with dark colors, angry colors, painful colors, then you take the same organ and start filling it with lighter, pastel, beautiful colors and different emotions that you associate. So don't try and look it up online. You don't need it. Your own soul has great wisdom in it. So if you feel pink represents a certain emotion of beauty for you, then color it with pink. Take a light blue, and if it represents lightness or freedom for you, color it with freedom. So that's what I would suggest. It is not organ specific right now, because we need to know specific context before giving a detailed response. But this is a general way in which you can work, which is safe. Hope that. Yeah, thank you so much. Many of them have shared their meditation experiences. Ki they are feeling very wonderful. Nalini ma'am has said, my body is light and I merged into the sun. Kailash sir has said, I was totally mindless in a beautiful, happy state and did not want to come back. Uh, may and yeah, one more I read that they wanted to continue the meditation. It was wonderful. Yeah, Sheila Bar says that with the meditation, it was just wonderful, and feeling many of them felt great energy. Neha Sharma says, I am speechless. Beautiful paintings. Thank you. And many of them have asked for your personal contact number. So, Yes. yeah, if you feel that you can just share with I the. would, yeah, I would love to share. I have created free programs that is available already. You can check www.anantaom.com, Yeah, and you just I please, can you, Ananta, you just repeat? I will type in the chat box yes, so that yes. people can
Yeah. So Certainly. anantaom.com. So there are 4 A's, Ananta aum.com. And I encourage all of you to sign up for the website. I share free newsletters and free content, so you all can go make the most of that. And currently, I do not do any phone conversations or one-on-ones. I'm focusing on platforms like this so that we can share this love and light with as many people as is possible. And Instagram is another platform you can reach out to. So public platforms are the best. Right now, I'm not doing one-on-ones. So we look forward to, however, share with you that on Guru Purnima this year, we will be sharing our journey with Mahavatar Babaji on the 5th of July. So I'm sure that you will know the details soon once you sign up for the website as well. Thank you. And thank you all for making this possible. It is made possible by you. And so all gratitude to you. Thank you. अनंताची एक अनाउन्समेंट मी आता इथे परत भाषांतरित करून सांगतो की ते 5 जुलैला महाअवतार बाबाजींबरोबर तिचा जो काही प्रवास आहे ती तो शेअर करणार आहे आपल्या सर्वांबरोबर. म्हणून आपण सगळ्यांनीच तिच्या वेबसाईट्सला, Instagram हँडल्सला आपण रीच आउट होऊयात, सबस्क्राईब करूयात, फॉलो करूयात, म्हणजे आपल्याला त्या प्रोग्रामबद्दल, त्या इव्हेंटबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळू शकेल. थँक यू. Thank you. And Rajesh ji, I see your comment, and if it is Sri Guru's will, I'm sure it will happen in the right way, in the right time as well. So thank you. Thank you. Yeah, he's asking you for an opportunity to have documentary film on you and your soul work. Ananta, is it possible? Yes. So that is a wonderful thing. And Khele sir, I'll let you know, Ananta, that Khele sir is into small documentaries and animation work as well. And he has also received some awards from the Vasundhara, I guess. I don't remember the exact things, but he has received some awards for the documentaries as well from the government. So maybe you can just think about it. Absolutely. And many of them have just expressed their gratitude with your paintings and whatever you have shared. And that was a absolutely lovely session, Ananta, and I am just elated and in a blissful state that you have accepted my request to come here and Oh, share your beautiful paintings. So it is pure joy. It is such yeah, joy thank that you you so can much. share. Thank you. Thank you. See you all, Thank you. and see you all in the astral worlds as well.